पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। वैकुंठवासी हरिभक्तिपरायण गुरुवर्य बंकट स्वामी महाराज यांचे जीवनचरित्र। बीडवरून परळीला जात असताना बालघाट चढून वर गेल्यानंतर मांजरसुंब्यावरून पूर्वेकडे एक मोठा रस्ता जातो। तेथून 4 मैल दूर निनगूर हे गाव आहे। इसवी सन 1714 ते 1726 या काळात ज्यांनी राजर्षी शाहूंचे सरलष्कर म्हणून काम पाहिले ते सुलतानराव निंबाळकर पुढे निजामास जाऊन मिळाले। निजामाने त्यांना निनगूर व येळंब ही 2 गावे जहागिरीत इनाम म्हणून दिली होती। येळंबचा भुईकोट किल्ला यांच्याच काळात बांधला गेला। निनगूर हे गाव ऑफिस, दवाखाने इत्यादी जीवनावश्यक गोष्टींनी युक्त आहे। काळीभोर जमीन, आंब्याच्या बागा यांनी ते अधिकच रमणीय वाटते। 200 वर्षापूर्वी बुंदेलखंडातील काही राजपूत घराणी व्यापाराच्या निमित्ताने मराठवाड्यात आली आणि तिथेच स्थिरावली। त्यातीलच छटाराम सिंग यांचा परिवार, त्यांना 3 मुले होती। नेहाल सिंग, नरसिंग आणि कृष्णा सिंग। याच्यातील नेहाल सिंगाचा विवाह श्रीमती रन्नादेवी यांच्याशी झाला। कुलदैवत श्री व्यंकटेश बालाजीची उपासना घरामध्ये पूर्वीपासून चालत आली होती। सुशील स्वभाव असलेल्या या दाम्पत्यांच्या पोटी शके 1799 मध्ये बंकट स्वामींचा जन्म झाला। बंकट स्वामींच्या जन्माच्या वेळी 9 महिने 9 दिवस उलटून गेले तरी प्रसूती होईना। आईला त्रास होऊ लागला, कोणताही उपाय सफल होईना। माता पित्यांनी कुलदैवत व्यंकटेशाला साकडे घातले, अनेक उपाय केले पण काही मार्ग निघेना। निनगूर येथे बंकट नावाचे साधू राहतात। त्यांच्या आशीर्वादाने काही मार्ग निघेल असे वाटल्यामुळे साधूंचे शिष्य गोविंददास यांना घरी जेवायला बोलावले व आपली अडचण वडिलांनी त्यांच्यासमोर मांडली। गोविंददासांनी गुरुकृपेने आपल्याला थोर भगवद्भक्त मुलगा होईल असा आशीर्वाद दिला व ते निघून गेले। थोड्या दिवसातच प्रसूती झाली व एक सावळ्या रंगाचा सुंदर मुलगा जन्माला आला। कुलदैवत व्यंकटेश व बंकट साधू यांचा कृपाशीर्वाद खरा ठरला म्हणून मुलाचे नाव व्यंकटसिंग असे ठेवण्यात आले। पुढे व्यंकटसिंगाचेच बंकट स्वामी असे नामांतर झाले। वारकरी संप्रदायाच्या जोपासनेसाठी व खडतर व्रत अनुष्ठानासाठी ज्यांनी उभा महाराष्ट्र पायाने तुडविला त्या बंकट स्वामींना दुर्दैवाने लहानपणी पांगुळपण भोगावे लागले। पायांमध्ये शक्ती नव्हती, चालता येईना। तत्कालीन उपचारानुसार जवळपास 2.5 वर्षे त्यांचा कंबरेखालचा भाग मेंढ्याच्या खतात पुरून ठेवला होता। मुलाला व्यापारापुरते लिहिता वाचता यावं म्हणून आई वडिलांनी शके 1806 साली गोविंदराव विद्यासागर या पंतोजीच्या शाळेत स्वामींना दाखल केले। त्या काळात
शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या संस्था या परधर्मीयांच्या, त्यात पुन्हा मराठवाडा निजाम सत्तेखाली भरडलेला, शिक्षणाचे वारे खुंटलेले, घरची परिस्थितीही जेमतेम, 2-3 वर्षात शिक्षणाला पूर्णविराम देऊन नोकरीनिमित्त वयाच्या 12व्या वर्षी स्वामींनी घर सोडले. येळंब येथील पिंगळे यांच्या घरात लहान मुले सांभाळण्याची नोकरी त्यांनी या लहान वयात 2.5 वर्षे केली. निरागस कोवळ्या लहान मुलांना प्रेमाने वाढवणे या दुर्मिळ मनोवृत्तीचा विकास यांच्यात याच काळात झाला. आपल्यावरती प्रेम करणाऱ्या किंवा घृणा करणाऱ्या, जवळ असलेल्या किंवा दूर असलेल्या सर्वांनाच स्वामींनी आयुष्यभर फक्त प्रेमच दिले. ही नोकरी सोडून स्वामी निनगुरला आले. तेथे पंढरीनाथ शिंदे यांच्या घरी शेतात काम करू लागले. तेही सोडून बाप्पा विठोबा वाणी यांच्या किराणा मालाच्या दुकानात नोकरी केली. पुन्हा तीही सोडली. ज्यानं महमद सौदर या यवनाच्या घरी गुरे सांभाळली. गुरे चुकली आणि नोकरी हुकली. या सगळ्या नोकऱ्या सुटण्याच्या पाठीमागे एकच कारण होते. महादेवालाही वेळ लावणारं वाद्य मृदंग. हा मृदंग त्यांच्याकडे कोणाकडून आला हे माहीत नाही, पण या वेडाने लहानपणापासूनच त्यांच्या आयुष्याचा ताबा घेतला. पुढे आईवडिलांच्या सहमतीने त्यांच्या नातलगांच्या गावी हरिश्चंद्राची पिंपरी येथे शके 1815 साली आले. पुन्हा तेथून वऱ्हाडातून दानपूर येथे आत्याच्या गावी वर्षभर तेथे रमले. पिंपरी, दानपूर इत्यादी गावे फिरत स्वारी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील घोटी या गावी आली. निनगुरपासून घोटी हे अंतर जवळपास 255 मैलाचे आहे. वयाच्या 15 वर्षापर्यंतच त्यांनी हे फिरत फिरत पूर्ण केले होते. त्यांचा मधुर स्वभाव व व्यापारातील कुशलता पाहून लक्ष्मण शेठ वाणी यांनी त्यांना 60 रुपये वार्षिक वेतनावर नोकरीस ठेवले. घोटी गावात चोऱ्या होऊ लागल्या. त्यामुळे वाण्याने आपले दुकान इगतपुरीला हलवले. त्यांच्याबरोबर स्वामीही इगतपुरीला आले. वाण्याची पत्नी मोठी शिवभक्त होती. रोज सकाळी नियमाने ती शिवलीलामृत स्वामींना वाचायला लावत असे. स्वामींच्या मधुर गळ्यातून ती ते तासनतास ऐकत बसे. इगतपुरीच्या गांधी चौकातील राम मंदिरात रेल्वेमध्ये काम करणारी काही मंडळी रात्री 9 वाजता नियमाने पंचपदीचे भजन करीत असत. रात्रीच्या नीरव शांततेत भजनाचा नाद स्वामींच्या कानी पडला आणि स्वामी नादाच्या दिशेने खेचले गेले. मंदिरात येऊन पाहिले तर भजन करणारी मंडळी होती. जगन्नाथबुवा परदेशी, व्यंकटबुवा, भिकाजी पंत खेमनर या सगळ्यांमध्ये त्यांच्याच वयाचा एक मुलगा डोळे मिटून तल्लीन झालेला त्यांनी पाहिला. भजन सुटले. स्वामी त्या मुलाच्या पाठीमागे धावले. त्याला थांबून त्याचे नाव विचारले. त्या मुलाचे नाव होते लक्ष्मण केरोजी खेमनर. स्वामींनी आपलाही परिचय दिला आणि आयुष्यभराचा वितराग सखा, पारमार्थिक साधनेचा साक्षी आणि दैदिप्यमान कार्याचा शिलेदार स्वामींना कायमचा भेटला. सन 1889 साली सद्गुरू जोग महाराजांचे वडील बंधू आबासाहेब जोग मॅजिस्ट्रेट यांची बदली इगतपुरीला झाली. सद्गुरू जोग महाराजही त्यांच्यासोबत इगतपुरीला आले. त्यांचा कीर्ती सुगंध सर्वत्र पसरलेला होता. शंकरराव व आप्पाराव पांगारकर यांनी आपल्या घरी होणाऱ्या नियमाच्या भजनाला बोलावले. इतरही गावातील भजनी मंडळींना येण्याविषयी सांगितले. स्वामी व लक्ष्मणबुवा हे दोघेही भजनाला उपस्थित राहिले. गोरापान बलदंड देह विना घेऊन भजनाला बसलेला पाहिला. म्हणता क्षणीच अभंगाचा अर्थ कळावा अशी पद्धत, पाहता क्षणी समोरच्याला अंतर्मुख करणारी करून टाकतील असे डोळे, या उत्तुंग सद्गुरू शिखराचे दर्शन या दोघांनीही घेतले आणि स्वत्व त्यांच्या चरण तळवटी विलीन केले. दर महिन्याच्या वद्य एकादशीला
इगतपुरीवरून मधल्या रस्त्याने सद्गुरू जोग महाराज निवृत्तीनाथांच्या दर्शनासाठी पायी जात असत. त्यांच्याबरोबर स्वामी व लक्ष्मण बुवाही जात. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, गीता इत्यादी ग्रंथांविषयी सद्गुरूंच्या मुखातून ऐकायला मिळत असे. भजनाच्या नादामध्ये वृत्ती अंतर्मुख होऊन जात असे. आता याच प्रखर आध्यात्मिक धारेने वाहायचे असे त्यांचे मन त्यांना सांगत होते. त्यातच पुन्हा 1891 मध्ये मॅजिस्ट्रेट आबासाहेब जोगांची बदली पुण्यात झाली आणि जोग महाराजही पुण्यास निघाले. स्वामी, लक्ष्मणबुवा, इतर भजनी मंडळी हळहळू लागली. जीवनावेगळे मिळत असलेलं सुख आता जीवनातून हद्दपार होणार होते. सर्वांनी महाराजांना राहण्याविषयी विनंती केली, पण ते शक्य नव्हते. एक मात्र झाले, वर्षातून एकदा पुन्हा कधीतरी मी येईन आणि तुमच्या पारमार्थिक जीवनाची शिदोरी तुम्हास देईन असे ठरले. त्यानंतर लवकरच महाराज इगतपुरीला पुन्हा आले. स्मशानाजवळच्या आपल्या झोपडीत ज्ञानेश्वरी अमृतानुभवाचा अर्थ प्रगट होऊ लागला आणि सर्वच मंडळी त्यात नाहून निघू लागली. हा ज्ञानयज्ञ जवळजवळ 2 महिने चालला. विधिवत त्याची सांगता झाली आणि महाराज पुण्याला जायला निघाले. सर्व आनंदाने निरोप देऊ लागले. घुसमट होत होती स्वामींची. जीवनासाठी परमार्थ असे न वाटता परमार्थासाठी जीवन असं गणित मनामध्ये मांडले होते. स्वामींचा केविलवाना चेहरा पाहून भजनी मंडळींच्या गोष्ट लक्षात आली. त्यांनी महाराजांना विनंती केली, महाराज याला आपण घेऊन जा. क्षणभर महाराजांनी त्याच्याकडे पाहिले, त्यांच्या डोक्यावरून हात फिरविला आणि गाडीत बसायला सांगितले. आजपर्यंत ध्येयहीन अडखळत राहिलेली गाडी एकदाची सुटली. कधीही न थांबण्यासाठी सद्गुरू जोग महाराजांनी स्वामींचा अंगीकार केला होता. जीवनाला एक उचित मार्गदर्शक लाभला होता. अनेक विचार स्वामींच्या मनात उठू लागले. या विचाराच्या चक्रात गाडी कल्याण रेल्वे स्टेशनवर कधी आली हे कळलेच नाही. गाडी थांबली. जोग महाराज गाडीच्या खाली उतरले. पाठोपाठ स्वामीसुद्धा उतरले. तिथून पुण्याकडे जाणाऱ्या गाडीत दोघेही बसले. पुण्याच्या अलीकडे शेलारवाडी हे स्टेशन आले. महाराजांनी गाडी थांबवली. स्वामींना काही सूचना केल्या व तेथूनच भंडाऱ्या डोंगराच्या दिशेने स्वामींना पाठविले व महाराज तसेच पुढे पुण्याला निघून गेले. स्वामी तेथून देहूत आले. इंद्रायणीचं स्नान केलं. श्री तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले व तेथून भंडारा डोंगरावरती आले. डोंगराच्या पायथ्यालगत असलेल्या इंदोरी या गावात एका वेळी मधुकरी मागायचे व तितक्यावरतीच दोन्ही वेळेची भूक भागवायची. इगतपुरीला असताना सद्गुरू जोग महाराजांच्या मुखातून ऐकलेल्या ग्रंथाची एकांतात स्वामी मनन करत काही काळ नामस्मरणात घालवीत, काही काळ ज्ञानेश्वरी पारायणामध्ये घालवीत. कधी भंडारा डोंगरावरती, कधी भामचंद्रावरती एकांतात काळ जाऊ लागला. 2.5-3 वर्षांचा काळ लोटल्यानंतर एक दिवस भामचंद्र डोंगरावरती प्राणप्रिय मित्र लक्ष्मणबुवा इगतपुरीकरांची भेट झाली. त्यांना अचानक पाहिल्यानंतर स्वामींचा आनंद गगनात मावेना. स्वामींनी येण्याचे कारण विचारले. लक्ष्मणबुवांनी उत्तर दिले, मी सर्व सोडून परमात्म्याच्या प्राप्तीसाठीच आलो आहे. आता पुन्हा जाणे नाही. तिथून पुढे दोघेही एकत्र पारमार्थिक साधनेचे अनुष्ठान करू लागले. अलंकापुरीमध्ये वद्य एकादशीला मल्लाप्पा वास्करांच्या समाधीसमोर सद्गुरू जोग महाराजांचे कीर्तन होत असते. ही बातमी काही वारकऱ्यांकडून दोघांना समजली. येणाऱ्या वद्य एकादशीला सद्गुरूंचे दर्शन व्हावे, कीर्तन श्रवण घडावे या हेतूने दोघेही भामचंद्रावरून आळंदीला आले. स्वामी पखवाज वाजवण्यासाठी बसले तर लक्ष्मणबुवा टाळ घेऊन उभे राहिले. या दोघांनाही कीर्तनात पाहिल्यानंतर जोग महाराजांना आनंद झाला. त्यांची भजनाची तयारी पाहून कीर्तन संपल्यानंतर दोघांच्या अनुष्ठानाची विचारपूस करून आपल्या भजनी मंडळीपैकी प्रमुख असलेल्या बन्या मास्तरांना दोघांनाही पुण्याला घेऊन येण्याची सूचना महाराजांनी केली. बन्या मास्तरांबरोबर दोघेही पुण्याला आले.
जोग महाराजांच्या वाड्यात त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती. महाराजांनी सांगितलेल्या काही मंडळींच्या घरी स्वामी व लक्ष्मणबुवा मधुकरी मागण्यासाठी जात असत. उरलेला सर्व वेळ ज्ञानेश्वरी, अमृतानुभव इत्यादी ग्रंथांच्या चिंतन श्रवणामध्ये जाऊ लागला. कुशाग्र बुद्धिमत्ता, परमार्थाची नैसर्गिक आवड व सद्गुरू जोग महाराजांसारखे ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरू यांचा सहवास, या सगळ्या गोष्टीमुळे आध्यात्मिक ज्ञान सर्वांगाने विकसित होऊ लागले. स्वामींची उत्तम तयारी पाहून सद्गुरू जोग महाराजांनी त्यांना कीर्तन प्रवचन करण्याची अनुमती दिली. पुण्यामध्ये व परिसरात घडणाऱ्या नामसप्ताहाची निमंत्रणे स्वामींना येऊ लागली. जोग महाराजांचे शिष्य बंकट स्वामी यांचे कीर्तन ऐकून कीर्तनासाठी लोकांची गर्दी जमू लागली. अफाट पाठांतर, गोड गळा, अचूक शास्त्रीय नजर व भावोत्कट विवेचन यात स्वामी आणि श्रोता दोघेही तासनतास तल्लीन होत. यानंतर 1904 साली जोग महाराजांच्या सांगण्यावरून स्वामींनी व लक्ष्मणबुवांनी आजान वृक्षाखाली बसून केवळ दुग्ध प्राशन करून ज्ञानेश्वरीची 100 पारायणे केली व शेवटची 8 पारायणे केवळ आजान वृक्षाचा पाला भक्षण करून केली. आजान वृक्षाची पाने जाण, जो भक्षुनी करी अनुष्ठान, त्यासी साह्य होईल ज्ञान, येथे संशय नाही. दोघांच्याही पारायणाची सांगता सद्गुरू जोग महाराजांनी मोठ्या उत्साहात केली. माऊलीच्या मंदिरात प्रवचन करून, ग्रामस्थांना भोजन घालून, माऊलींना अभिषेक इत्यादी करून पारायणाची सांगता केली. आळंदीतील अनुष्ठान संपल्यानंतर स्वामी व लक्ष्मणबुवा इतरही काही मंडळी यांना घेऊन लोणावळा येथे कालेवरांच्या बंगल्यात महाराज वेदांताचे पाठ सांगू लागले. या प्रसंगी पांडुरंग शास्त्री कुलकर्णी, प्रल्हादबुवा सुबंध, बापूसाहेब पाटसकर, लक्ष्मणबुवा कुंडकर, दगडोबा हिंगणीकर, रुद्राप्पा पालीकर इत्यादी मंडळीही अभ्यास वर्गात सामील होत असत. हा अभ्यास वर्ग जवळपास 2 महिने चालू होता. त्यानंतर हिमालयाच्या पायथ्याशी देहरादून नावाचे शहर आहे, तिथे हरिप्रसाद स्वामी नावाचे महात्मा राहतात. त्यांच्याजवळ वेदांत ग्रंथाचे शिक्षण घेण्यासाठी स्वामी, लक्ष्मणबुवा, मारुतीबुवा, गुरव व व्यंकटबुवा इत्यादी मंडळींना जोग महाराजांनी पाठविले. ही सर्व मंडळी हरिप्रसाद स्वामीजवळ आली. त्यांच्याजवळ थांबून वेदांत ग्रंथाचे अध्ययन संपवून स्वामींचा निरोप घेऊन फिरत फिरत सर्व मंडळी पुण्याला आली. त्यानंतर कीर्तन, प्रवचन व सांप्रदायिक सेवेसाठी प्रत्येकाने स्वतःला झोकून दिले. पुणे, मुंबई, इंदोर, हैदराबाद, नाशिक, विदर्भ, खानदेश इत्यादी ठिकाणी स्वामींची अखंड कीर्तने होऊ लागली. एक दिवस शके 1830 इसवी सन 1908 आश्विन शुद्ध एकादशी स्वामी कीर्तनासाठी इगतपुरीला आले. इगतपुरीच्या भजनी मठात त्यांची व लक्ष्मणबुवांची खूप दिवसानंतर भेट झाली. स्वामींना पाहून लक्ष्मणबुवा म्हणाले, स्वामी, आता आपण महाराज झालात, आपली विरक्तता दुरावली आहे. स्वामी क्षणभर थांबले व हसत लक्ष्मणबुवांना म्हणाले, अजिबात नाही, तुम्ही म्हणाल ती गोष्ट करण्यास मी आजही तयार आहे. लक्ष्मणबुवा म्हणाले, असे असेल तर वेळ कशाला, आज संध्याकाळचे कीर्तन संपवून भगवंताच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करण्यासाठी निघू. ठरल्याप्रमाणे रात्रीचे कीर्तन आटोपून स्वामी व लक्ष्मणबुवा कोणालाही कळू न देता निघाले. त्यांच्या बरोबर व्यंकटबुवाही निघाले. नाशिककडे जाणाऱ्या रेल्वे गाडीमध्ये ही 3ही मंडळी बसली. त्यांनी नांदगावची तिकिटे काढली व तिकिटापुरतेच पैसे बरोबर आणले होते. नांदगाव स्टेशन आले, गाडी थांबली, ही मंडळी खाली उतरली. तिथून 4-5 मैल अंतरावर कसारी नावाचे खेडे आहे. तेथे जवळच एक घनदाट जंगल आहे. त्या जंगलात ही मंडळी
तपश्चर्या करण्यासाठी बसली. अन्न पाणी वर्ज्य करून केवळ परमात्म्याचे नामचिंतन करायचे. 2-3 दिवस गेले. कठोर अनुष्ठान चालूच होते. या अनुष्ठानामध्ये व्यंकटबुवांचे शरीर बिघडू लागले. शरीरातील बिघाड वाढू लागला. सरते शेवटी स्वामी आणि लक्ष्मणबुवांच्या सांगण्यावरून अर्धवट अनुष्ठान सोडून व्यंकटबुवा नांदगावात आले. गावात येऊन त्यांनी सर्व हकीकत सांगितली. स्वामी व लक्ष्मणबुवा अन्न पाणी सोडून अनुष्ठान करत आहेत हे त्यांनी सांगितले. सगळी मंडळी अरण्यात आली आणि स्वामी व लक्ष्मणबुवांना घेऊन गावात आली. 4-5 दिवस अन्न पाणी सोडल्यामुळे शरीर अशक्त झाले होते. 2-3 दिवस तिथं थांबून पुन्हा दोघांनी पैठणच्या मार्गाने पदयात्रेला सुरुवात केली. गोदावरीच्या तीरावर बाहेरच्या नाथ मंदिरात दोघेही उतरले. गोदावरीचे स्नान, गीतापाठ, हरिपाठ, ज्ञानेश्वरी व गाथेचे चिंतन यात काळ जाऊ लागला. तिथून पंढरपूर येथे दोघेही आले. आपण इथे आहोत हे कोणाला कळू नये म्हणून अज्ञातवास त्यांनी स्वीकारला. या अज्ञातवासात अनेक अडचणी भोगाव्या लागल्या. पंढरपूरवरून आळंदीला येत असताना जवळचे पैसे संपले. शिधा कोणी देईना. शेवटी स्वामींनी स्वतः जवळील चांदीची मुद्रा सराफाकडे नेहून मोडण्याचे ठरविले. पण व्यवहार काही जमला नाही. तिथून मंदिरात आले व झोपायचा प्रयत्न करू लागले. इतक्यात कोणीतरी अनोळखी व्यक्ती आली व शिधा ठेवून निघून गेली. असे अनेक प्रसंग या काळात घडत राहिले. आळंदीमध्ये आल्यानंतर लोक आपल्याला ओळखतील म्हणून वेषांतर करून माऊलींच्या समाधीचे दर्शन केले व तिथून पुन्हा देहूला आले. इंद्राणीचे स्नान करून तुकोबरायांचे दर्शन करून पुन्हा भंडारा डोंगरावर आले. भगवंताची भेट आता झाली नाही तर आता आपला देह पंचमहाभूतामध्ये विलीन करून टाकायचा असे दोघांनी ठरवले. आत्महत्या करणे पाप आहे तर ईश्वर प्राप्तीशिवाय जगणे निरर्थक आहे. काय करावे हे सुचेना. शेवटी सद्गुरूंना शरण जावे. स्वतःहून स्वीकारलेला अज्ञातवास त्यांच्या चरणी विसर्जित करावा. वाखंड त्यांच्या चरणाशी एकनिष्ठ राहावे. ते सांगतील तो मार्ग स्वीकारावा हे ठरवून दोघे पुण्याला आले. रात्री 8च्या सुमारास जोग महाराजांच्या वाड्यात शिरले. प्रवास करून क्षीण झालेली काया, एखाद्या बैरागी गोसाव्यासारखी शरीराची झालेली अवस्था, सद्गुरू जोग महाराजांच्या समोर जायचे कसे? भीत भीत दोघेही माडीवरती जोग महाराज बसलेल्या खोलीत आले. त्यांच्या चरणावरती डोके टेकवले व आपल्या अश्रूंनी त्यांच्या चरणांचा अभिषेक केला. आपल्या अपराधांची क्षमा मागितली. महाराजांनी दोघांनाही क्षमा केली व रात्री पंथ जे चुकले आपल्या मतीचे या विषयावरती प्रवचन केले. हे प्रवचन म्हणजे साक्षात आपल्याला उपदेश आहे हे दोघांनाही कळवून चुकले. इथून पुढे गुरुचरणांना सोडून कुठेही जायचे नाही. जे काही करायचे ते त्यांच्याच आज्ञेने आळंदीतील मुमुक्षु विद्यार्थ्यांची सोय व्हावी. वारकरी संप्रदायाचे शिक्षण मुलांना सहज घेता यावे यासाठी इसवी सन 1917 साली आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्था सुरू झाली. संस्थेला स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी मुख्य जबाबदारी स्वामींवरती आली. खानदेश, वऱ्हाड, मराठवाडा इत्यादी भागात दौरे काढून स्वामींनी बराच निधी गोळा केला. प्रतिवर्षाप्रमाणे माघशुद्ध दशमीला उत्सवाकरता इगतपुरी स्वामी आले होते. शके 1848 सन 1920 माघवद्य प्रतिपदा गुरुवार सकाळी 9 वाजता आळंदी येथे जोग महाराजांनी देह ठेवला. स्वामी इगतपुरी येथे होते. तारेने स्वामींना बातमी समजली. स्वामी घाईघाईने आळंदीत येण्यास निघाले, पण तोपर्यंत अंत्यविधी होऊन गेला होता. येणे दुःखे माझा फुटो पाहे प्राण अशी त्यांची अवस्था झाली.
सद्गुरूंचे अंतिम दर्शन स्वामींना घडले नाही. महाराजांनी हाती घेतलेले कार्य आपण निष्ठेने पुढे चालवायचे असे ठरवून सर्व मंडळी संस्थेच्या कार्यास लागली. स्वामी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झाले. वारकरी शिक्षण संस्थेचा कारभार स्वामींवरती आला. 1920 मध्ये अधिक मासाचा उत्सव महिनाभर माऊलींच्या मंदिरात झाला. दुसरा अधिक मास 1923 तोही आळंदी येथेच भव्य प्रमाणात साजरा झाला. 1924 साली स्वामींच्या मनात पुन्हा उपवासाचे वारे वाहू लागले. पांडुरंगाच्या मंदिरात स्वामींनी 21 दिवसाचा उपवास केला. 1926 अधिक मास महोत्सव पंढरपूर येथे भव्य प्रमाणात साजरा झाला. त्यानंतर स्वामी पुण्याला आले. जोग महाराजांनी सार्थ ज्ञानेश्वरी लिहिण्याचे कार्य हाती घेतले होते. जेमतेम 2 अध्याय लिहून झाले होते व महाराज पंचमहाभूतामध्ये विलीन झाले. त्यांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी पुण्यामध्ये माधवराव देशमुख यांच्या वाड्यामध्ये ते कार्य सुरू झाले. स्वामी माधवराव देशमुख, मामासाहेब दांडेकर, मारुतीबुवा गुरव, लक्ष्मणबुवा इगतपुरीकर, पांडुरंग शास्त्री कुलकर्णी इत्यादी मंडळींनी कामाला सुरुवात केली. ओवीची साधक बाधक चर्चा करून व्याकरण शुद्ध ओवी लिहून नंतर अर्थ लिहावा, अशा पद्धतीने 1927 साली हे काम पूर्ण झाले व बंकट स्वामींच्या नावाने सार्थ ज्ञानेश्वरीची पहिली प्रत छापली गेली. 1928 साली आलेला अधिक मास महोत्सव श्रीरामचंद्राच्या निवासाने पवित्र असलेल्या गोदावरीच्या तीरी नाशिक येथे भव्य प्रमाणात संपन्न झाला. वाढलेली कीर्तन प्रवचने, सदैव कार्यक्रम, त्यामुळे विश्रांती मिळेना. येडशीजवळ रामलिंग पर्वताच्या कुशीत स्वामी आले. तेथे 1 महिना अनुष्ठान केले. तेथून पुन्हा अमृतवाहिनी प्रवरेच्या तीरावर असलेल्या ज्ञानेश्वरी मंदिरात त्यांनी मौन धारण करून केवळ फल आहार करून अनुष्ठान केले. पुढे आश्विन महिन्यात वैकुंठवासी डॉक्टर रामकृष्ण हरी भडकमकर यांच्या घरी दुर्गादेवीच्या उत्सवात प्रतिवर्षी होणारे कीर्तन स्वामींनी केले. तेथून स्वामी साताऱ्याजवळील मेरुलिंग पर्वताकडे गेले. या काळात स्वामींची प्रकृती क्षीण होऊ लागली होती. ही बातमी समजल्यामुळे मही गावचे इनामदार श्री भाऊसाहेब मुतालिक यांनी स्वामींच्या सेवेमध्ये काही माणसे पाठवली होती. रामलिंग पर्वत, जोर्वे क्षेत्र व मेरुलिंग या ठिकाणी अनुष्ठाने संपवून कार्तिकी वारीसाठी स्वामी पंढरपुरात आले. निनगुरहून शेकडो भाविकांसह स्वामी महाराज प्रतिवर्षी पालखी घेऊन पंढरीस कार्तिकी वारीस येत असत. महाराष्ट्रातील सर्वच भागात स्वामींचा मोठा शिष्य परिवार होता. या सर्वांची पंढरपूर क्षेत्रात व्यवस्था व्हावी म्हणून इसवी सन 1931 साली 80,000 रुपये खर्च करून प्रदक्षिणेच्या रस्त्यावर भव्य मठ बांधण्यात आला व भाविकांची कायमची सोय झाली. स्वामी महाराज या मठात मात्र कधी राहिले नाहीत. मठाच्या उजव्या बाजूला असलेल्या खोलीत तिथे जोग महाराज उतरत होते, तेथे स्वामी उतरत राहिले. स्वामी महाराज आपल्या उतार वयात पंढरपुरात राहत असत. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती क्षीण होत चालली. स्वामींच्या प्रकृतीत सुधार व्हावी म्हणून गुरुबंधू सोनोपंत दांडेकर व डॉक्टर भडकमकर या मंडळींनी खूप प्रयत्न केले. पडून असलेल्या अवस्थेत सुद्धा स्वामी वेदांताचे पाठ जवळ असलेल्या विद्यार्थ्यांना सांगत स्वामींना अर्धांगवायूचा आजार झाला. ही वार्ता निनगूरपर्यंत पसरली. पंढरपूरहून आपण स्वामींना निनगूर येथे आणावे असे गावातल्या मंडळींचे ठरले. या सर्व मंडळींनी आग्रहाने स्वामींना निनगूर येथे आणले. ज्ञानोबा माऊली कासार यांच्या घरात स्वामींचे वास्तव्य होते. आयुष्यभर केलेली खडतर अनुष्ठाने, महाराष्ट्रातील गावागावामध्ये जाऊन केलेली कीर्तने, प्रवचने या सर्वच गोष्टींचा त्रास शेवटी जाणवत होता. शके 1966 वैशाख कृष्ण प्रतिपदा इसवी सन 9 मे
1944 या दिवशी सकाळी 8 वाजता स्वामींनी आपला देह भगवान पांडुरंगाच्या चरणी विलीन केला व या जगाचा निरोप घेतला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय.